श्री गुरु हरिभाऊ महाराज पाटील पंढरपूरकर यांचे विद्यावंशज गुरुवर्य श्री गणेशजी महाराज पाटील यांचे नवनवीन व चिंतनीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मोक्ष पाठशाळा या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन नक्की दाबा. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विनायकं गुरुनौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे भवबन्धविमुक्तये. ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतञ्च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एवं. श्रीरङ्गनाथं गुरुराज नमस्तुभ्यं. श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षुज्ञानदानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदं वरिष्ठं. नमः श्रीशङ्करानन्द गुरुपादाम्बुजन्मने सविलासमहामोह ग्राहग्रासैककर्मणे तत्पादाम्बुरुहद्वन्द्व सेवा निर्मलचेतसां सुखबोधाय तत्त्वस्य विवेकोऽयं विधीयते. प्रकरण दुसरे, श्लोक क्रमांक 42 आणि 43. तर वर काय सांगितलं त्यांनी की बाबा शंका केली त्यांनी की भूमी अधिक जे आहे यांचा परमाणूपर्यंत नाश होत असल्यामुळं त्यांचं सत्व नसू द्या, म्हणजे त्यांचा सद्भाव नसू द्या, परंतु जे आकाश आहे ते आकाश नित्य आहे, नित्य मानलेलं आहे. मग आकाश नित्य असल्यामुळं त्याचा असद्भाव तुझ्या बुद्धीमध्ये कसं काय आरूढ होतो बाबा? म्हणजे आकाश तुम्ही जगतपतीच्या पूर्वी फक्त ब्रह्मच होतं असं काय असं कसं काय म्हणतो? म्हणजे तिथं ब्रह्म आहे म्हटल्याच्यानंतर तिथं आकाश नित्य असल्यामुळं आकाशही मानायला पाहिजे ना. मग तू फक्त ब्रह्मच आहे असं कसं काय म्हणतो असं? तर असं जर म्हणशील तर त्याचं समाधान सिद्धांती करतात की दृष्टांत अवष्टंभेन परिहरती. दृष्टांताचा स्वीकार करून परिहार देतो म्हटले आम्ही. म्हणजे दृष्टांत सांगून दृष्टांताचा स्वीकार करून त्या शंकेचा काय करतो? परिहार करतो. सांगतील ना खाली त्याला. बरं. दृष्टांत अवष्टंभेन परिहरती म्हणजे सिद्धांती म्हणतात की दृष्टांताचा स्वीकार करून त्या शंकेचा परिहार देतो. अत्यंतम निर्जगत योम अत्यंतम निर्जगत योम यथा ते बुद्धिमाश्रितं तदैव सन्निराकाशं कुतो नाश्रयते मतिं. अत्यंतम निर्जगत नाम जगन्मात्र रहितम. अत्यंतम निर्जगत नाम जगत मात्र रहितम म्हणजे काय? अत्यंत निर्जगत म्हणजे काय? तर जगत आणि रहित, जगत रहित असा अर्थ आहे. इत्यर्थ हा असा प्रकारचा अर्थ आहे. अत्यंत निर्जगत म्हणजे आकाशाला तो अत्यंत निर्जगत म्हणतो, म्हणजे जगताहून भिन्न मानतो. हां, कारण जगत हे सगळं अनित्य आहे ना. जगतापर्यंत सगळ्या गोष्टीचा नाश होतो. आकाशाचा नाश होत नाही म्हणतो, तो नित्य आहे म्हणतो. मग ते जगताहून कसं आहे? भिन्न आहे. अत्यंतम निर्जगत नाम जगत मात्र रहितम. जगत मात्र रहितम नित्यर्थ हा. म्हणजे अत्यंतम निर्जगत म्हणजे जगताने रहित असा अर्थ आहे. असा अर्थ आहे. श्लोक. अत्यंतम निर्जगत व्योम यथा ते बुद्धिम आश्रितं तदा एव सत् निराकाशं कुतः न आश्रयते मतिम. आता अन्वय बघा. यथा एक आकडा, ते 2, बुद्धिम 3, अत्यंतम 4, निर्जगत व्योम 5, आश्रितम 6.
तर यथा म्हणजे त्यांनी जी शंका केली होती त्या शंकेविषयी आता हे बोलतात की यथा ज्याप्रमाणे ते बुद्धीम तुझ्या बुद्धीला किंवा तुझ्या बुद्धीमध्ये अत्यंतम निर्जगत म्हणजे जगतरहित जे योम म्हणजे आकाश, जगतरहित असणारं जे आकाश ते तुझ्या बुद्धीमध्ये आश्रयित होते का नाही? बुद्धीमध्ये म्हणजे तू स्वीकारतो का नाही? जगतरहित आकाशाला तू स्वीकारतो का नाही? म्हणजे अत्यंत जगतरहित आकाशाला तू स्वीकारतो का नाही? हा, तुझ्या बुद्धीमध्ये स्वीकारतो का नाही? याच्या अगोदर म्हणजे जगतापासून वेगळंच असं स्वीकारतो का नाही तो? म्हणजे आहे जगताचाच भाग, पण जगतापेक्षा ते वेगळं आहे, म्हणजे नित्य आहे, म्हणजे नित्य रूपाने तू त्याला स्वीकारतो का नाही? तदा एव त्याचप्रमाणे तदा एव एक आकडा ते 2 मतिम 3 निराकाशम 4 सत 5 कुतः 6 न आश्रयते 7. तो वरचंच ते एक ते पण खाली घ्यायचं बरं का. तर म्हणजे ते म्हणजे यथा ज्याप्रमाणे ते बुद्धीम म्हणजे तुझ्या बुद्धीमध्ये निर्जगत अत्यंत निर्जगत व्योम म्हणजे जगत रहित असणारं जे आकाश तुझ्या बुद्धीमध्ये आश्रय होते का नाही? तुझ्या बुद्धीमध्ये आश्रित होते. मग तदेव त्याचप्रमाणे तुझ्या बुद्धीमध्ये ते मती म्हणजे तुझ्या बुद्धीमध्ये निराकाशम सत म्हणजे आकाशरहित सत म्हणजे तिथं आकाश नाही म्हणजे आकाशरहित सत म्हणजे जगताच्या पूर्वी फक्त सतच होतं ते सद्रूप जे ब्रह्म ते कुतः न आश्रयते का बरं आश्रय होत नाही तुझ्या बुद्धीमध्ये? म्हणजे की आकाशरहित जी सद आहे म्हणजे सद्वस्तू म्हणजे ब्रह्म म्हणजे जर तुझ्या बुद्धीमध्ये जगतरहित आकाश म्हणजे जगताहून भिन्न आकाश तुझ्या बुद्धीमध्ये आश्रित होतं, मग आकाशाहून भिन्न ब्रह्म तुझ्या बुद्धीत का आश्रित होत नाही? आकाशाहून भिन्न ब्रह्म तुझ्या बुद्धीमध्ये का बरं आश्रित होत नाही? कारण त्याची शंका काय होती की बाबा भूमी आदिक जे आहेत त्या भूमी आदिकाचं सत्व नसू द्या कारण त्याचा परमाणूपर्यंत नाश होतो, पण आकाशाचा नाश होत नाही म्हणून ते नित्य आहे. कारण ह्याने नैयायिकाचे मत घेऊन हा शंका केला, हा शून्यवादीच आहे, पण नैयायिकाचं मताचा स्वीकार करून हा शंका करतोय. कारण आता त्याच्या मताचं खंडन झालं, खंडन झाल्यामुळं मग आता त्याला ते खंडन झाल्यामुळं त्याने आता नैयायिकाचं मत म्हणजे नैयायिकाच्या मताला स्वीकारून तो शंका करायला लागलाय की मग नैयायिकाने आकाश नित्य मानलेलं आहे. म्हणून तो म्हणला की बघ आकाश नित्य असल्यामुळे तुम्ही असं कसं काय म्हणू शकता की त्या जगत उत्पत्तीच्यापूर्वी फक्त सतच होतं, असं कसं काय म्हणू शकता तुम्ही की सद्रूप परमात्माच होता? कारण आकाश नित्य आहे. म्हणजे तुम्हाला आकाश आहे म्हणजे त्याला नैयायिकाचं मत घेऊन परत स्वतःच्या मतापर्यंत न्यायचं आहे. कारण त्यांनी मागे शंका केली होती की जगताचा अभाव तुम्ही मानता का नाही? मग ब्रह्म एक आणि जगताचा अभाव एक म्हणजे सद्वितीयत्व आलं, ब्रह्माला सद्वितीयता आली. म्हणजे मग त्यांनी आता हे सुद्धा आकाश नित्य म्हटलं, तिथून त्यांनी बरोबर नैयायिकाचा मताचा स्वीकार करून तो तिथपर्यंत गेला तो त्याच्या शंकेपर्यंत म्हणजे त्याच्या मतापर्यंत की तो म्हणतो की आकाश नित्य आहे का नाही? मग आकाश नित्य असल्यामुळं ब्रह्म एक झालं आणि आकाश आता नित्य म्हणलं की आकाश अगोदर मानावं लागेल, मग सद्वितीयता परत आली. काय आली? सद्वितीयता आली. मग त्याला सिद्धांतांनी उत्तर दिलं की बाबा की तू जगतरहित आकाश मानतो का नाही? कारण ही भूमी अधिक हे सगळे जगताच्या अंतर्गतच आलेत ना. तसं आपल्या मतामध्ये आकाश अधिक हे सर्व जगताच्या अंतर्गत आहे.
पण आकाश नित्य मानण्यामुळं हे काय झालं, ह्याच्याहून भिन्न झालं ते. हा. मग आकाश याच्याहून भिन्न झाल्यामुळं हे जगतरहित आकाश. हा, असं ते मानतात. म्हणजे मग जगतरहित आकाश म्हटलं की ती जगताच्या उत्पत्तीच्या पूर्वी सुद्धा आकाश आहेच. आहे. मग जगताच्या उत्पत्तीच्या पूर्वी आकाशाची सिद्धी आहे. मग आकाश एक आणि ब्रह्म एक, मग सदित्यता येईल. तर त्याला सिद्धांती उत्तर देतात की बाबा तू जगतरहित आकाश स्वीकारतो का नाही. हो. तुझ्या बुद्धीमध्ये आरूढ होते ते जगतरहित आकाश आहे, तुझ्या बुद्धीला हे पटतं थोडक्यात. हा. मग आकाशरहित ब्रह्म आहे हे तुझ्या बुद्धीला का पटत नाही. आकाशरहित ब्रह्म आहे हे तुझ्या बुद्धीला का बरं पटत नाही. आलं. तेच सांगितलं त्यांनी की यथा ज्याप्रमाणे अत्यंतम निर्जगत व्योम म्हणजे अत्यंत जगतरहित असणारं जे आकाश आहे ते आकाश ते बुद्धिमाश्रितम तुझ्या बुद्धीमध्ये आश्रित होते, म्हणजे तुझ्या बुद्धी त्याला स्वीकारू शकते किंवा स्वीकारते. तदा एव त्याचप्रमाणे निराकाशम सत म्हणजे आकाशरहित जे सत आहे ते सत मतिम कुतः न आश्रयते तुझ्या बुद्धीमध्ये का बरं आश्रित होत नाही. म्हणजे तुझी बुद्धी का स्वीकारत नाही. तुझी बुद्धी का बरं स्वीकारत नाही. तर ते का स्वीकारत नाही ते खाली सांगतो. का स्वीकारू शकत नाही माझी बुद्धी ते खाली सांगतो पुढच्या श्लोकामध्ये. आलं लक्षात. हो. सांगा श्लोकाचा अर्थ. यथा अत्यंतम निर्जगत व्योम हम्म, ते बुद्धिम आश्रितम हम्म, म्हणजे ज्याप्रमाणे हम्म, अत्यंत जगत रहित व्योम म्हणजे आकाश हम्म, तुझ्या बुद्धीला पटतं हम्म, किंवा तुझ्या बुद्धीमध्ये त्याचा स्वीकार होतो. हम्म, तदा एव त्याप्रमाणे हम्म, निराकाशम सत हम्म, म्हणजे आकाशरहित सत हम्म, तुझ्या बुद्धीमध्ये हम्म. असं का स्वीकारलं जात नाही. कुतः न आश्रयते का बरं स्वीकारल्या जात नाही. म्हणजे जगतरहित आकाश स्वीकारू शकतो तो नित्य, आकाशरहित ब्रह्म पण आकाशरहित ब्रह्म का स्वीकारत नाही. मग आलं. हो. तो का बरं स्वीकारू तो म्हणतो का बरं स्वीकारत नाही ते सांगतो आम्ही. म्हणजे आकाशरहित म्हणजे आकाशरहित ब्रह्म हा. का बरं स्वीकारत नाही असं तो सांगतो. म्हणजे आकाशाला स्वीकारावं का लागतं हे त्याच्याबद्दल तो बोलतो पुढच्या ह्या 43व्या श्लोकामध्ये. न हि दृष्टे अनुपपन्नम इति न्यायम आश्रित्य चोदयति. तर नही दृष्टे अनुपपन्नम इति न्यायम आश्रित्य या न्यायाचा आश्रय करून चोदयति म्हणजे तो वादी तो शंका करतो. चोदयति म्हणजे शंका करतो. नही दृष्टम म्हणजे दृष्टे न अनुपपन्नम. दृष्टे म्हणजे काय दिसत असताना, दृष्टे सती दिसत असताना न त्याला नाही असं म्हणणं हे जुळत नाही. दिसत असताना त्याला नाही असं म्हणणं हे जुळत नाही. म्हणजे थोडक्यात काय अनुभव केलेला जो पदार्थ आहे त्या पदार्थाचा असंभव नसतो हा न्याय आहे. म्हणजे जो अनुभव केलेला पदार्थ आहे त्या अनुभव केलेल्या पदार्थाचा काय नसतो असंभव नसतो. एखादी वस्तू आता ही वस्तू आहे या वस्तूचा अनुभव केला मग या वस्तूचा अनुभव केल्यामुळे ही वस्तू नाही असं म्हणता येईल का किंवा या वस्तूचा असंभव आहे असं म्हणता येईल का. तसं तो म्हणतो आकाशाचा अनुभव आहे. तुम्हाला दिसतं का नाही निळं हे ती वर आकाश दिसतं का नाही म्हणून तो म्हणतो आकाशाचा अनुभव आहे. मग आकाशाचा अनुभव असताना तुम्ही त्याला नाही कसं म्हणता येईल. आकाशाचा अनुभव असताना त्याला कसं नाही कसं म्हणता येईल. हा जो न्याय आहे त्या न्यायाला आश्रय करून शंका करतो. म्हणजे दृष्ट म्हणजे जो अनुभव केलेला पदार्थ आहे तो न म्हणजे त्याला नाही म्हणणं म्हणजे त्याचं अस्तित्व नाही असं म्हणणं म्हणजे त्याचा असंभव आहे असं म्हणणं हे जुळत अनुपपन्नम म्हणजे हे जुळत नाही. इति न्यायम म्हणजे नही दृष्टी अनुपपन्नम इति न्यायम या न्यायाला आश्रय करून तो शंका करतो. बोला. दृष्टे
नाही अनुभवन्नम, हम्म, दृष्टे न अनुभवन्नम, हम्म, म्हणजे अनुभव केलेल्या पदार्थाचा असंभव हम्म. हे म्हणणं जुळत नाही. जुळत नाही. इति न्यायम आश्रित्य चोदयति, हम्म. या न्यायाचा आश्रय करून शंकाकार आता शंका करतो. निर्जगत योमदृष्टम चेत निर्जगत योमदृष्टम चेत प्रकाशतमसी विना प्रकाशतमसी विना क्व दृष्टम किंचते पक्षे क्व दृष्टम किंचते पक्षे न प्रत्यक्षम वियत खलु. न प्रत्यक्षम वियत खलु. निर्जगत इति, निर्जगत या पदाने दर्शनम एव असिद्धम इति परिहरति. निर्जगत या पदाने सांगतात की दर्शनम एव असिद्धम. अरे बाबा, जे आकाश आहे त्या आकाशाचे दर्शन म्हणजे त्या आकाशाची प्रतीतीच असिद्ध आहे. आकाशाची प्रतीतीच असिद्ध आहे असा परिहार देतो. सिद्धांत बोलतो. हां, कारण नैयायिकांनी सुद्धा, आता तू नैयायिकाच्या मतात स्वीकार केला का नाही? स्वीकार करून शंका केली का नाही? पण नैयायिक रूपरहितम आकाशम, आकाशाचं लक्षण नैयायिकांनी काय केलं की जे रूपरहित आहे ते आकाश आहे. मग रूपरहिताचं प्रत्यक्ष होत असते काय? नाही. मग दर्शनम एव असिद्धम, त्याचं प्रत्यक्ष म्हणजे त्याच्या आकाशाची प्रतीतीच कशी आहे? असिद्ध आहे. कारण त्यांनी वर त्यांनी अवतरणामध्ये काय सांगितलं होतं? न्याय काय सांगितलं त्यांनी? की जी अनुभव केलेली जी गोष्ट आहे त्या गोष्टीचा असंभव हे म्हणणं जुळत नाही. हे म्हणणं जुळत नाही. म्हणजेच काय की तो म्हणतो की आकाशाचा अनुभव असताना तुम्ही आकाशाला नाही म्हणणं हे जुळत नाही. अरे पण तू आकाशाचा अनुभव घेऊच शकत नाही ना. सिद्धांती त्याला सांगतात, तू जे म्हणतोय की आकाशाचा अनुभव आहे आणि त्याला नाही म्हणणं, त्याचा असंभव सांगणं, हे म्हणणं जुळत नाही असं जे तू म्हणतोय. अरे पण तुला आकाशाचा अनुभव आहे काय? कारण आकाश हे रूपरहित आहे. म्हणजे रूपरहित असल्यामुळे आकाशाचा काय नाही? अनुभव नाही. आणि दुसरी गोष्ट, तुझ्या मतामध्ये सर्व शून्यच आहे. म्हणजे आकाश वंध्यापुत्राप्रमाणे झालं. सर्व जगत कसं आहे तुझ्या मताप्रमाणे? तुझ्या मतात जर घेतला, आता दोघांच्या मताचं खंडन झालं याच्यात. नैयायिकाचं झालं, शून्यवादाचंही झालं. की कारण नैयायिकाचं मत काय आहे की रूपरहित आकाश आहे. नैयायिकाच्या मताचा जर स्वीकार करून तू जर म्हणत असेल तर नैयायिक मतामध्ये आकाश रूपरहित असल्यामुळं आकाशाचं ज्ञान नाही. आणि तू शून्यवादी जर तुझ्या मतामध्ये जर असं म्हणत असेल आकाशाचं ज्ञान होते, अनुभव येतो, असं जर तू म्हणत असेल तर तू सगळं शून्य मानलं का नाही? वंद्यापुत्राप्रमाणे जगत मानलेलं आहे का नाही? मग वंद्यापुत्राचं प्रत्यक्ष आहे काय? मग जगताचं प्रत्यक्ष नाही. मग तुला झालं कसं काय? म्हणजे ज्या अनुभव घेतला कसा काय तू आकाशाचा? हां, वंद्यापुत्राचा अनुभव आहे का? म्हणजे तुझा अपसिद्धांत झाला. नैयायिकाचं मत घेतलं तर त्याचं खंडन झालं आणि तुझ्या मताचा अपसिद्धांतच झाला. म्हणून दर्शनमेव असिद्धम इति परिहरति, म्हणजे त्या आकाशाची प्रतीतीच असिद्ध आहे असं कथन करून काय करतो? परिहार देतो. प्रकाशिती, प्रकाशा पदाने अपसिद्धांतम अपीती आह. अरे बाबा, आकाशाला जर प्रत्यक्ष मानलं तर तुझा अपसिद्धांत होतो किंवा तुला अपसिद्धांत प्राप्त होतो. अपीती म्हणजे प्राप्त होतो. तेच आता आम्ही सांगतो. आकाशाला जर प्रत्यक्ष मानलं तर तुझा सिद्धांतच नष्ट होतो, म्हणजे अपसिद्धांत होतो. कारण तू शून्य मानतो, वंद्यापुत्राप्रमाणे मानतो. वंद्यापुत्र असत आहे आणि त्याचं ज्ञानच होत नाही. म्हणजे मग तो ज्ञानच होत नाही, असताचं ज्ञान होत असते काय? मग तुला आकाशाचं ज्ञान कसं काय, अनुभव कसं काय म्हणता येईल? दर्शनम एव असिद्धम इति परिहरति. म्हणजे सिद्धांती म्हणतात अरे आकाशाची प्रतीतीच असिद्ध आहे असं कथन करून असा आम्ही परिहार देतो. म्हणजे शंकेचा परिहार देतो. शंकेचा परिहार देतो. अपसिद्धांत अपि इति आह.
अपिती. अपिती म्हणजे आकाशाला जर प्रत्यक्ष मानलं, आकाशाला जर प्रत्यक्ष मानलं तर तुला अपसिद्धांत प्राप्त होतो. हां, तुला अपसिद्धांत प्राप्त होतो. कशाला प्रत्यक्ष मानलं? कारण तुझ्या मतामध्ये कसं आहे, सर्व शून्य आहे ना, हो, असत आहे तुझ्या मतामध्ये. मग असताची प्रतीती होत असते काय? नाही. वंद्यापुत्राप्रमाणे वंद्यापुत्राची प्रतीती होती का? नाही. मग आकाशाची तुला प्रतीती कशी काय झाली? आकाशाची प्रतीती झाली कशी काय? म्हणजे तुझा अपसिद्धांत झाला. श्लोक. निर्जगत योम दृष्टम चेत प्रकाशतमसी विना क्व दृष्टम किंच ते पक्षे न प्रत्यक्षम वियत खलु. तर वरची वर सरळच आहे. निर्जगत योम दृष्टम चेत म्हणजे निर्जगत योम म्हणजे पृथ्वी अधिक जगतरहित आकाश. निर्जगत योम म्हणजे पृथ्वी अधिक जगताने रहित असणारा आकाश. ते दृष्टम चेत म्हणजे अनुभव केलेला आहे किंवा पाहिलेला आहे. दृष्टम चेत म्हणजे ते पृथ्वी अधिकाने रहित असणारा आकाश ते अनुभव केलेला आहे असं म्हणशील तर, असे असेल तर प्रकाश तमसी विना क्व दृष्टम, प्रकाश आणि अंधकार यांच्या वाचून कुठं पाहिलंय ते? प्रकाश आणि अंधकारा वाचून तू कुठं पाहिलंय आकाश? कारण आकाशाच्या ठिकाणी जे निलतादिक रूपाची भ्रांती आहे, हे अंधकार आणि प्रकाशाच्या संबंधाने ती निलतादिक रूपाची भ्रांती होते. आणि त्या निळ्या रंगाला बघितल्याच्या नंतरच मी आकाश पाहिलं असा भ्रम होतो. पण वास्तविक आकाश तर हे आहे, रूपरहित आहे. आकाश कसं आहे? वास्तविक रूपरहित आहे. मग ह्या निलतादिक, ह्या प्रकाश आणि अंधकार याच्यामुळे निलतादिक रूप त्याच्या ठिकाणी प्रतीतीला येतं. मग त्या प्रकाश आणि अंधकार यांना जर सोडलं, बाजूला केलं, तर को दृष्टम, आकाश को दृष्टम, तू आकाश कुठं पाहिले सांग बरं? हे बाजूला काढले तर आकाशाचं ज्ञानच होणार नाही, ज्ञानच होत नाही. प्रकाश तमसी विना क्व दृष्टम, प्रकाश आणि अंधकारा वाचून कुठं पाहिले बरं तू आकाश? किंच, शिवाय ते पक्षे म्हणजे तुझ्या पक्षामध्ये वियत खलु न प्रत्यक्षम, तुझ्या पक्षामध्ये म्हणजे जे आकाश आहे ते खलु म्हणजे निश्चयपूर्वक, हे प्रत्यक्ष नाही. तुझ्या मतामध्ये आकाश हे निश्चयपूर्वक काय नाही? प्रत्यक्ष देखील नाही. कारण आकाशाचं प्रत्यक्ष होतच नाही ना त्याच्या मतामध्ये. कारण जर समजा नैयायिकाच्या मताचा स्वीकार करून नैयायिकाच्या मताचा स्वीकार केला तर भूमी अधिक हे जे आहेत आकाशाला सोडून यांच्यात द्रव्याचं प्रत्यक्ष होतं. म्हणजे त्याच्यात द्रव्याचं प्रत्यक्ष होण्यामध्ये दोनच इंद्रिय आहेत. एक कोणतं? एक त्वगेंद्रिय आणि एक चक्षु इंद्रिय. त्वगेंद्रिय आणि चक्षु इंद्रिय हे असे दोन इंद्रिय आहेत की हे आपल्या गुणाला जाणून त्या गुणाचा आश्रय असणाऱ्या द्रव्याला सुद्धा जाणतात. आता समजा हा त्वगेंद्रियाचं कार्य काय? स्पर्शाचं ज्ञान करून देणं. आता हा स्पर्श आहे, हा कठीण स्पर्श आहे. आंधळा जरी मनुष्य असला तर त्याला जाणवतो की नाही हा स्पर्शाचं ज्ञान झालं. पण हा स्पर्श ज्याच्या ठिकाणी आहे त्याला हा मोबाईल आहे हे कळतं का नाही? आंधळा जरी असला तरी त्याला जाणीव होते का नाही हा मोबाईल आहे असं बघून? म्हणजे त्वगेंद्रिय हे एक असं इंद्रिय आहे की जे त्याच्या गुणाला जाणून त्या गुणाच्या आश्रय असणाऱ्या द्रव्याला सुद्धा जाणतं. त्याचप्रमाणे चक्षु इंद्रिय सुद्धा मध्ये ही एक ताकद आहे की चक्षु इंद्रिय सुद्धा आपल्या गुणाला जाणून त्याचा आश्रय असणाऱ्या द्रव्याला जाणतं. जसं की आता हाच मोबाईल आहे, हा डोळ्याने दिसला, याचा रंग काळा आहे आणि ह्या काळ्या रंगाचा आश्रय असणारा हा मोबाईल, हा डोळ्याने कळाला का नाही? पण बाकीच्या इंद्रियाला फक्त गुणाचं ज्ञान होतं, आश्रयाचं होत नाही. बाकीची जी रसना इंद्रिय आहे, घ्राणेंद्रिय आहेत,
आणि श्रोत्रेंद्रिय आहे. मग आता मला सांगा, जर स्पर्श आकाशाच्या ठिकाणी असता, तत्वगेंद्रियाने स्पर्श गुण जर आकाशाच्या ठिकाणी असता, तत्वगेंद्रियाने तो स्पर्श जाणवला असता आणि आकाशही जाणलं असतं. रूप जर गुण आकाशाच्या ठिकाणी असता तर रूपाचं ज्ञान झालं असतं आणि आकाशाचं ज्ञान झालं असतं. पण रूप आणि स्पर्श हे दोन्ही गुण त्याच्या आकाशाच्या ठिकाणी आहेत का? नाही. मग गुणाला आणि त्या गुणाच्या आश्रय द्रव्याला जाणणारे फक्त दोनच आहेत. मग स्पर्श आणि रूप नावाचा गुण आकाशाच्या ठिकाणी नसल्यामुळं हे दोघंही त्या आकाशाला जाणू शकत नाही. हे दोघंही यांच्यात, कारण ती ताकदही यांच्या ठिकाणी आहे आणि बाकीचे तर फक्त गुणालाच जाणतात. बाकीचे फक्त काय कशाला जाणतात? गुणालाच जाणतात. आकाशाचा शब्दगुण कळेल क्षत्रेंद्रियाला. तो शब्दगुण कुठून आला हे क्षत्रेंद्रियाला कसं कळणार? तो शब्दगुण कोणाचा हे थोडी श्रोत्रेंद्रिय जाणू शकतं, कारण ह्या 3 इंद्रियामध्ये ती ताकद नाही. म्हणजेच काय, आकाशाचं प्रत्यक्ष होत नाही. मग निलतादिक जे रूप आहे, ते निलतादिक जी रूपाची जी प्रतीती होती ती अंधकार आणि प्रकाशाच्या संबंधामुळे ती प्रतीती होते. म्हणजे म्हणून निश्चयपूर्वक तुझ्या मतामध्ये प्रत्यक्ष आहे का आकाश? नाही, कारण तुझ्या मतामध्ये नाही आणि तू ज्याचं मत स्वीकार करून शंका केली त्याच्याही मतामध्ये नाही. कारण त्याच्या मतामध्ये ती इंद्रियजन्य प्रत्यक्ष फक्त ती इंद्रिय श्रोत्रेंद्रिय ते आपल्या गुणालाच विषय करते, फक्त त्या गुणाचा आश्रय द्रव्याला विषय करत नाही. म्हणजे ते आकाशाला विषय करत नाही. आणि जे इंद्रिय गुणाला आणि द्रव्याला विषय करतात म्हणजे त्वगेंद्रिय आणि चक्षु इंद्रिय. चक्षु इंद्रियाचा गुण आहे, जे चक्षु इंद्रिय रूप गुणाला विषय करतं आणि त्वगेंद्रिय स्पर्श गुणाला विषय करतं. तर रूप आणि स्पर्श दोन्ही त्याच्या ठिकाणी नाही, आकाशाच्या ठिकाणी. म्हणून ते त्याच्या द्रव्याला जाणू शकत नाही. आणि शब्दाला फक्त ती ताकद नाही. शब्द म्हणजे श्रोत्रेंद्रियाला ती ताकद नाही. श्रोत्रेंद्रिय फक्त शब्दगुणाला जाणू शकते. म्हणजे नैयायिकाच्याही मताचं खंडन झालं. आणि तुझ्या मतामध्ये प्रत्यक्ष कुठं आहे? आकाश. कारण असत मानतो ना तू, मग असताची प्रतीती होत असते काय? म्हणजे दोघांचंही खंडन झालं इथं. म्हणून न प्रत्यक्षम खलु वियत, खरोखर तुझ्या मतामध्ये आकाश निश्चयपूर्वक, खलु म्हणजे निश्चयपूर्वक, वियत म्हणजे जे आकाश आहे ते प्रत्यक्ष नाही. आलं? बोला. निर्जगत योम दृष्टम चेत प्रकाशतमसी विना क्व दृष्टम. म्हणजे पृथ्वी अधिक जगरहित असणारं जे आकाश ते अनुभव केलेला आहे किंवा पाहिलेलं आहे असं म्हणशील तर, ते पाहिलेलं आहे असं म्हणशील तर, प्रकाशतमसी विना क्व दृष्टम. प्रकाश आणि अंधकाराच्या संबंधाने आकाशाच्या ठिकाणी संबंधा वाचून प्रकाश तमसी विना, प्रकाश आणि अंधकार यांच्या वाचून कुठं पाहिलंय सांग बरं? प्रकाश आणि अंधकाराच्या वाचून असं कुठं पाहिलं जातं? त्या आकाशाला कुठं पाहिलंय तू? ते पक्षे शिवाय तुझ्या मतामध्ये ते पक्ष, तुझ्या मतामध्ये खलु वियत न प्रत्यक्ष. म्हणजे आकाश असा निश्चयपूर्वक प्रत्यक्ष नाही. तुझ्या मतामध्ये आकाश निश्चयपूर्वक प्रत्यक्ष नाही. म्हणजे काय सांगितलं की अंधकार आणि प्रकाशाच्या सहाय्यतेने जे आकाशाच्या ठिकाणी निलतादिक रूपाची प्रतीती ती अंधकार आणि प्रकाशाच्या साहित्येमुळे येते. म्हणजे ते काही आकाशाचं हे नाही, स्वरूप नाही, ते भ्रमरूप रूप आहे. भ्रमामुळं ते प्रतीतीला येतं. ते कशामुळं प्रतीतीला येतं? भ्रमामुळं. मग ते काय, ते म्हणजे काय आकाश आहे का? नाही. मग तू म्हणजे तुझ्या मतामध्ये नाही, एकाच्या मतामध्ये नाही. मग तू कसं काय म्हणतो? म्हणजे तू जे म्हटला होता वर की म्हणजे त्यांनी शंका कशी केली होती की आकाशाचा अनुभव आहे. अरे पण अनुभव शक्यच नाही ना, आकाशाचा अनुभवच घेता येत नाही. मग आकाशाचा अनुभव घेता येत नाही तर म्हणून मग तुला आकाशाची सिद्धीसुद्धा मानता येणार नाही. मग त्याने हेच पुढं सिद्धांतावर आता दोष तो देतोय. तो म्हणतो मग आकाशाचं जर ज्ञान होत नसेल
आकाशाचाच अनुभव घेता येत नाही, मग तुझ्या ब्रह्माचाही अनुभव कसा काय घेता येतो असं तो म्हणतो. आमच्या आकाशाचा अनुभव घेता येत नाही का नाही तुम्ही म्हणता का, मग ब्रह्माचा कसं काय येतं ते पुढच्या श्लोकात घेणार आहे. झालं आलं लक्षात. कुंडली केवरधारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की.